अगं सरोज अशी काय करायल्यास? अगं काय झालं? अगं किती घाबरल्यास सरोज? अब काहीतरी भानगड नक्की आहे सरोज. मी काय विचारालोय आणि असं दार का लावायल्यास? अगं काय सांगू वर्षे तुला. ती बाई मला हुडकायला लागली. ती आपल्या गावात आली. तिला मी गाव नये म्हणून मी त्या टेकडीवरच्या मंदिरात लपून बसलो होतो. आता संध्याकाळ झाली म्हणून इथं आलो. वर्षे मला वेगळी शंका येते. अगं त्या बाईला माझ्याबद्दल आणि कमळीबद्दल काही समजलं नसेल ना. नाही नाही तिला काय बी काय नाही पाहिजे. मी जाते. मी तू उगाच व्हायल्यास. तुला काय बी होणार नाही. मी हाय ना व. पाहिजे तर मी बी इथंच थांबतो तुझ्या संग. नाही वर्षे तुला नाही माहिती. ती बाई लय वांगा आहे. तिला जर का मी गावलो ना तर ती मला बी चिठ्ठी सोडायची ना. माझं कमळीला बी. मी जातो. अगं तू आधी शांत हो. तुला काय बी होणार नाही. मी हाय ना व. आणि आपण मिळून ठरवूया की पुढे काय करायचं ते. मॅडम अहो घराला कुलूप आहे. काय रे कमळीचं नक्की हेच घर आहे ना? होय मॅडम हेच घर आहे. अरे मग घराला टाळं कसं काय? आई कुठे गेली तिची? आपण तिला शोधतोय. कळलं तर नसेल? कळलं असेल तर असू दे. त्याने काय फरक पडतो? आपल्याला पत्ता मिळालेला आहे. त्यामुळे आता फक्त पत्ता कट कसा करायचा ते मला चांगलं माहिती आहे. आई तुळजाई आता ही बाई तर पार माझ्या घरापात्र पोचली. आता मी काय करू? हिला कमळे माझी आणि राजनची पोर आहे कळलं तर नसेल ना बाई. आता या बाईमुळे माझ्या कमळेच्या जीवाला धोका नाही ना. आई तुळजाई आता तूच माझ्या कमळेचं रक्षण कर ग बाई. या बाईपासून तिला वाचीव. तूच राहा उभं तिच्या मागे. आई तुळजाई.